राहिलानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोटदुखी बरी करून देतो म्हणून फसवणाऱ्या गणेश शिंदे नावाच्या भोंदूबाबाने एका महिलेला तब्बल 3 वर्ष धमकावत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। एवढंच नाही तर उपचाराच्या नावाखाली जवळपास 200 लाख रुपयांची फसवणूक 20 लाख रुपयाची फसवणूक केल्याचं समोर आलंय। बेलापूरच्या कटकळी गावात त्यानं दावल मलिक नावानं बनावट दरबार उभारला होता। पोलिसांनी आता त्याला अटक केली तर महिलेनं खोटा गुन्हा दाखल केला असा आरोप गणेश शिंदेंच्या आईनं केलाय। तिने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केलाय। बलात्काराचा 3 वर्षापासून हा गप कस काय बसली, एवढ्या दिवसाची गप कस काय झाली। तिने त्याच टायमाला का बाबाटा नाही केला, कोणाला म्हणली नाही, कोणाला बोलली नाही। मग हिने आत्ताच काय हिला आलं, तिच्या मागं याच्या मागं कोण आहे, ह्यो हात कोणाचा आहे हे आम्हाला सत्य समोर आणावं। मला माहितीये गावात वागलेले सगळ्यांना माहितीये तो वाईट नाहीये, देवाचं काम केलं असेल त्याने, पण वाईट काम तर केलेलं नाही।